नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आजचं आपलं खास बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण फक्त बातम्या सांगत नाही तर पैशामागचं गणित समजून घेतो, अर्थव्यवस्थेतील मोठे बदल उलगडतो आणि त्या प्रत्येक घडामोडीचा तुमच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार हे सोप्या शब्दात सांगतो. कारण शेवटी अर्थव्यवस्था ही फक्त आकड्याची गोष्ट नसते, ती तुमच्या रोजच्या खर्चाशी, बचतीशी आणि भविष्यातील निर्णयाशी थेट जोडलेली असते. म्हणूनच आजचं पैसा पुराण हा केवळ अपडेट नाही तर एक संपूर्ण आर्थिक चित्र आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून. नागपूर, विदर्भाची राजधानी आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक नकाशावर वेगाने उभं राहत असलेलं एक महत्त्वाचं शहर. या शहराच्या विकासाला गती देणारं न्यू नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्ट या महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता अधिक चर्चेत आला आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमीन संपादनाचा वाढलेला खर्च. सुरुवातीला या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचा खर्च सुमारे 3,000 कोटी इतका होता. मात्र ताज्या घडामोडीनुसार हा खर्च आता 4,000 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच केवळ जमीन मिळवण्यासाठी जवळपास 1,000 कोटींची अतिरिक्त वाढ ही होणार आहे. यामुळे या प्रकल्पाचा एकूण आर्थिक आकार आणखी मोठा होत चालला आहे. आता हा खर्च एवढा का वाढत आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या प्रकल्पासाठी एकूण 692 हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी तब्बल 629.43 हेक्टर जमीन ही खाजगी मालकीची आहे. म्हणजेच सरकारला ही जमीन थेट जमीन मालकांकडून खरेदी करावी लागत आहे. जमीन संपादनाची ही प्रक्रिया मुख्यतः नागपूरजवळ हिंगणा तालुक्यातील लाडगाव आणि गोधनी या भागांमध्ये सुरू आहे. हे भाग आता भविष्यातील बिझनेस झोन म्हणून विकसित होणार आहे. सरकारने जमीन मालकांचा प्रतिसाद सकारात्मक राहावा यासाठी आकर्षक मोबदला धोरण अवलंबले आहे. बाजारभावाच्या सुमारे 5 पट दराने पैसे देण्याची ऑफर दिली जात आहे. म्हणजे जर एखाद्या जमिनीचा बाजारभाव हा 10 लाख प्रति एकर असेल तर सरकार त्या जमिनीसाठी सुमारे 50 लाख देण्याची तयारी दर्शवत आहे. याशिवाय जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा मिळावा यासाठी एक विशेष योजना देखील राबवली जात आहे. प्रत्येक एकर जमीन मोबदल्यात सुमारे 1,500 चौरस फूट विकसित प्लॉट हा दिला जाणार आहे. हा विकसित प्लॉट भविष्यात व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत मौल्यवान ठरू शकतो, कारण तोच परिसर पुढे जाऊन बिझनेस हब म्हणून विकसित होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना केवळ तत्काळ आर्थिक मोबदला नाही तर भविष्यातील वाढत्या किमतींचा लाभ घेण्याची संधी ही देखील मिळणार आहे. तथापि या सर्व सुविधांमुळे सरकारच्या खर्चात मोठी वाढ ही होत आहे आणि त्यामुळे जमीन संपादनाचा एकूण खर्च 4,000 कोटी रुपयांच्या पुढे जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता या प्रकल्पाचा आर्थिक आराखडा पाहिला तर न्यू नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्टचा एकूण खर्च सुमारे 11,300 कोटी इतका आहे. त्यातील पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 3,500 कोटी अपेक्षित आहे. हा प्रकल्प राबवण्याची जबाबदारी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे म्हणजेच NMRDA कडे आहे आणि हा निधी उभारण्यासाठी हुडकोकडून म्हणजेच HUDCO कडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले जात आहे. यासाठी राज्य सरकारची हमी देखील दिली जाणार आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ रिअल इस्टेट प्रकल्प नाही तर एकूण आर्थिक परिसंस्था, इकॉनॉमिक इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न आहे. या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये IT कंपन्या, बँकिंग आणि वित्तीय संस्था, मल्टीनॅशनल कंपन्या, स्टार्टअप्स आणि सेवा क्षेत्रातील विविध उद्योगांना स्थान दिले जाणार आहे. यामुळे नागपूर केवळ लॉजिस्टिक हब न राहता एक मोठं फायनान्स आणि टेक्नॉलॉजी केंद्र बनण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते या प्रकल्पामुळे भविष्यात सुमारे 5 लाखाहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात, ज्याचा मोठा फायदा हा विदर्भातील तरुणांना होणार आहे. याशिवाय या परिसरात स्मार्ट सिटीसारख्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत, जसे की अंडरग्राऊंड वीज आणि पाणी व्यवस्था, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रीन झोन आणि सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम. यामुळे उद्योगांना गुंतवणूक करणं अधिक सोपं आणि वेगवान होणार आहे. मात्र या सगळ्या विकासाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित होतात. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जमीन संपादनाची पारदर्शकता आणि शेतकऱ्यांचा विश्वास. जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, व्यवहार पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे, त्यांची पुनर्वसनाची योग्य व्यवस्था झाली पाहिजे. कारण अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये जर स्थानिक लोकांचा विरोध निर्माण झाला तर प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकूण पाहता जमीन संपादनाचा खर्च वाढला असला तरी न्यू नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्ट हा प्रकल्प नागपूरच्या विकासासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट हा ठरू शकतो.
हा प्रकल्प यशस्वी झाला तर नागपूर केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या आर्थिक नकाशावर एक महत्त्वाचं स्थान निर्माण करू शकतो. आता स्थानिक विकासाच्या या मोठ्या बातमीनंतर आपण वळूया एका अशा विषयाकडे ज्याचा परिणाम केवळ एका शहरावर नाही तर संपूर्ण जगावर होत आहे आणि त्याचा थेट परिणाम भारतावर देखील जाणवत आहे. होर्मुझ समुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गापैकी एक. सध्या या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला असून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. दररोज सुमारे 20% कच्चे तेल हे या मार्गातून वाहतूक होते. त्यामुळे इथे निर्माण झालेला कोणताही अडथळा हा थेट जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा देऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीत अनेक तेल टँकर्स अडकून पडले आहेत तर काहींनी पर्यायी मार्ग निवडावे लागले आहे. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात तेलासाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार तत्काळ वितरणासाठी आलेले 40 बोलींपैकी केवळ 4 व्यवहार यशस्वी झाले. यावरून बाजारातील तुटवडा किती तीव्र आहे हे स्पष्ट होते. पुरवठा कमी झाल्याने तेलाचे दर झपाट्याने वाढले असून काही व्यवहारांमध्ये प्रति बॅरल $140 ते $150 पर्यंत दर पोहोचल्याचे दिसून आले आहे. या संकटामागे मुख्य कारण म्हणजे समुद्रधुनीत घातलेले सागरी माइन्स आणि वाढलेले लष्करी तणाव. अमेरिकन नौदल या माइन्सना हटवण्याचा प्रयत्न करत असले तरी ही परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. या परिस्थितीचा परिणाम केवळ तेल पुरवठ्यावर नाही तर वाहतूक, उत्पादन आणि अन्न पुरवठा यासारख्या सर्व क्षेत्रावर होत आहे, ज्यामुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता इथे एकच महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर जागतिक स्तरावर इतकं मोठं संकट असेल तर भारतावर त्याचा किती परिणाम होणार आणि भारत त्यासाठी कितपत तयार आहे? याच प्रश्नाचं उत्तर मिळतं भारताच्या मजबूत फॉरेक्स साठ्यात. सध्या भारताकडे सुमारे $700 अब्ज इतका परकीय चलन साठा आहे, जो अशा संकटाच्या काळात देशासाठी आर्थिक संरक्षण कवच म्हणून काम करतो. फॉरेक्स साठा म्हणजे देशाकडे एकूण असलेले परकीय चलन, ज्यामध्ये सोनं, आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांमधील मालमत्ता आणि परकीय चलन यांचा समावेश असतो. जेव्हा जागतिक संकट निर्माण होतं आणि आयात खर्च वाढतो तेव्हा हा साठा वापरून देश आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवू शकतो. भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो, त्यामुळे तेलाचे दर वाढल्यास देशाच्या आयात बिलावर त्याचा थेट परिणाम होतो. अशावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाजारात हस्तक्षेप करून रुपयाची किंमत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. सध्या भारताचा फॉरेक्स साठा इतका मजबूत आहे की देश सुमारे 11 ते 12 महिन्यांची आयात सहज भागवू शकतो. ही स्थिती आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित मानली जाते. यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास टिकून राहतो आणि देशावर तत्काळ आर्थिक दबाव येत नाही. आता जागतिक अर्थव्यवस्थेपासून पुन्हा भारतातील पायाभूत सुविधांकडे वळूया. कारण विकास म्हणजे केवळ आकडे नाहीत, तो तुमच्या रोजच्या जीवनात बदल घडवतो. दिल्ली ते ऋषिकेश हा सध्या 6 ते 7 तासाचा प्रवास भविष्यात फक्त 2.5 ते 3 तासात पूर्ण होऊ शकतो. नमो भारत RRTS प्रकल्पाच्या विस्तारामुळे हा मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प सध्या दिल्ली मेरठ मार्गावर सुरू असून आता त्याचा विस्तार हरिद्वार आणि ऋषिकेशपर्यंत करण्याची योजना आहे. या विस्तारामुळे या मार्गावर अनेक महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहे, ज्यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत, वाढलेली कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाला मिळणारी चालना. वीकेंड ट्रिप्स वाढतील, हॉटेल व्यवसायाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल. तर मित्रांनो, आजच्या पैसा पुराणमध्ये आपण पाहिलं की स्थानिक प्रकल्प असो किंवा जागतिक संकट, प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध आपल्या खिशाशी असतो. आजचं बिझनेस अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सखोल आणि महत्त्वाच्या अपडेटसह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.